नमस्कार. आतापर्यंत श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्म, ज्ञान आणि वैराग्य यांचा अर्थ उलगडून सांगितला. कर्म करतानाच मुक्ती कशी मिळते, संसारात राहूनही आतून संन्यासी कसं होता येतं हे आपण पाहिलं. आणि आता गीतेचा 6वा अध्याय सुरू होत आहे. हा अध्याय म्हणजे केवळ उपदेश नाहीये, तर अंतर्मनात खोलवर घेऊन जाणारा प्रवास आहे. इथे श्रीकृष्ण अर्जुनाला फक्त कर्तव्य शिकवत नाहीयेत, तर मन कसं शांत करायचं, स्वतःवर कसं प्रभुत्व मिळवायचं आणि देहात राहूनही आत्मस्वरूप कसं अनुभवायचं हे सांगतायत. कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचं जे सूक्ष्म ऐक्य आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा अध्याय आहे. म्हणूनच हा अध्याय गीतेचं हृदय मानला जातो. आता हा अमृतमय संवाद संजय धृतराष्ट्राला सांगत आहेत आणि तोच आपण ऐकणार आहोत. चला मग सुरू करूया. संजय धृतराष्ट्राला म्हणतात, हे राजन, आता श्रीकृष्ण अर्जुनाला जो योगरूपी, ध्यानरूपी ब्रह्मज्ञानाचा गूढ अर्थ सांगणार आहेत, तो शांतपणे तुम्ही ऐका. श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे ज्ञान दिलंय ते काही साधं नव्हतं. ते ब्रह्मज्ञानाचं अमृत होतं. जणू एखादा माणूस खूप दिवस तहानलेला असावा. तो जेव्हा पाणी पितो, पहिला घोट घेतो, तेव्हा त्याला कळतं हे फक्त पाणी नाहीये, तर हे अमृत आहे. अगदी तसंच आम्हाला आणि तुम्हाला हे जे ज्ञान मिळालं आहे ते मिळण्याची कसलीही शक्यता नसताना ते मिळालेलं आहे. संजय धृतराष्ट्राला हे सांगतायत. आता यावर संजयला धृतराष्ट्र म्हणतायत की हे मला सांगण्याची गरज नाहीये, मी तुला हे विचारतही नाहीये. तेव्हा संजय ओळखतो की धृतराष्ट्राचं हृदय त्या क्षणी मुलांच्या मोहाने झाकलं गेलं आहे. धृतराष्ट्र जन्मांध होता हे खरंय, पण इथे अंधत्व डोळ्यांचं नाहीये, तर विवेकाचं आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की की संजय अत्यंत आनंदी आहे, कारण त्याला कृष्ण आणि अर्जुन यांचा दिव्य संवाद ऐकण्याचा योग मिळत आहे. श्रीकृष्णांच्या शब्दांचा गाभा मनात साठवून तो संवाद धृतराष्ट्राला पुढे आदराने सांगतो. श्रीकृष्ण अर्जुनाला फार महत्त्वाचा उपदेश या अध्यायात करतायत. तो म्हणजे हाच की माणसाने आपला उद्धार स्वतःच करावा. अर्जुना, तू स्वतःचा उद्धार स्वतः कर, स्वतःची अवनती करून घेऊ नकोस, कारण माणूस स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे, असं श्रीकृष्ण त्याला सांगतायत. बाहेरचा कोणीच आपल्याला उंचावर नेतो किंवा खाली पाडतो असं नाहीये. आपले विचार, आपली वृत्ती आणि आपलं मन हेच खरे आपले सोबती असतात. जेव्हा जीव अविवेकाच्या अंथरुणावर अज्ञानाच्या गाढ झोपेत झोपलेला असतो ना, तेव्हा तो जन्ममृत्यू, सुखदुःख, लाभहानी यासारखी भीषण स्वप्न बघतो. पण ही सगळी अनुभूती स्वप्नासारखीच असते. आणि ज्या क्षणी अचानक ज्ञानाची जाग येते, त्या क्षणी ही सगळी स्वप्न आपोआप खोटी ठरतात आणि नाहीशीही होतात. जागृत झाल्यावर माणसाला एक सहज अनुभव येतो की आपण नित्य आहोत, कायम आहोत, बदल न होणारे आहोत. हा अनुभव कोणी बाहेरून देत नाही, तो आपल्याच अंतःकरणात उमटतो. म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मी म्हणजे हे शरीर, असा जो मिथ्या देहाभिमान आहे ना, त्याच्यावर चित्त केंद्रित केल्यामुळे माणूस स्वतःचा घात करून घेतो. शरीरालाच स्वतःचे स्वरूप मानणे हेच सगळ्या दुःखांचं मूळ आहे. हे जितक्या लवकर आपल्या लक्षात येईल तितकं बरं. जो मनुष्य स्वतःवर विजय मिळवतो, म्हणजेच आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाला ओळखतो, तो स्वतःचाच मित्र बनतो. पण ज्याचं मन त्याच्या ताब्यात नाहीये, ज्याने स्वतःला ओळखलेलं नाहीये, तो स्वतःच्याच बाबतीत शत्रूप्रमाणे वागतो, त्याच्याही नकळत. म्हणूनच विचारपूर्वक अहंकार टाकून देणं अत्यंत आवश्यक आहे. एकदा का हा खोटा अहंकार गळून पडला की आपलं खरं स्वरूप आपोआप प्रगट होतं आणि माणूस ब्रह्मरूप झाल्यासारखा होतो. तेव्हा वेगळं कल्याण साधावं लागत नाही, कल्याण सहजच घडून येतं. पण जो मनुष्य देहालाच सर्वश्रेष्ठ समजतो आणि देहातच आत्मबुद्धी ठेवतो, तो नकळत स्वतःचाच शत्रू बनतो. आणि श्रीकृष्ण यासाठी अत्यंत सुंदर उदाहरणं पुढे देतात. जसं एखादा माणूस डोळे असतानाही अचानक आंधळेपणाचा भ्रम करून घेतो, किंवा एखादा वेडसर माणूस मी हरवलोय असं सारखं म्हणत असतो, असा तो हट्ट धरतो. प्रत्यक्षात तो तिथेच असतो, पण त्याला तसं वाटत असतं. असंच आहे, माणूस स्वतःला विसरतो, पण प्रत्यक्षात मात्र तो हरवलेलाच नसतो. स्वप्नात तलवारीचा घाव लागला म्हणून कोणी प्रत्यक्षात मरत नाही, पण स्वप्नात भीती मात्र खरी वाटते ना. ज्ञान आणि विज्ञान यांच्या अनुभवाने ज्याचं चित्त पूर्ण तृप्त झालं आहे, जो निश्चल आहे, जितेंद्रिय आहे आणि दगड किंवा सोनं यांच्याकडे समान दृष्टीने बघतो, तो खरा योगी. शीत उष्ण, सुखदुःख, मान अपमान या द्वंद्वांनी ज्याचं चित्त अजिबात ढळत नाही, तो खरा ज्ञानी.
जसा सूर्य ज्या ज्या मार्गाने जातो त्या संपूर्ण प्रदेशात प्रकाश पसरत जातो, तसंच योगीच्या जीवनात जे काही घडतं, जे काही त्याच्या वाट्याला येतं, ते त्याला आपल्या स्वरूपापासून वेगळं वाटतच नाही, कारण तो सर्वत्र एकाच आत्मतत्वाचा अनुभव घेत असतो. ज्याप्रमाणे पावसाच्या सरी कोसळत आहे म्हणूनच समुद्र वाढतोय, असं कधी झालंय का? नाही, कारण तो स्वतःमध्येच परिपूर्ण असतो. तो त्याचप्रमाणे शुभ किंवा अशुभ असे जे काही अनुभव जीवनात येतात ते योगीच्या अंतःकरणाला स्पर्श करतच नाही. तो स्वतःच स्वतःमध्ये परिपूर्ण असतो. या द्वंद्वांना त्याच्या अनुभूतीत काहीच स्थान उरत नाही. योगी देहात राहूनही परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो. त्याच्या दृष्टीने सुवर्णाचा मेरू पर्वत काय आणि मातीचा ढेकूळ काय, काहीच फरक राहत नाही. मित्र, शत्रू, हितचिंतक, नातलग, सज्जन, पापी सर्वांमध्ये समबुद्धी ठेवणारा असा योगी सर्वांमध्ये श्रेष्ठ ठरतो.